नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक कनिष्ठ विभाग इयत्ता 11वी शास्त्र विषय मराठी. विद्यार्थ्यांनो, कृष्णा महाविद्यालय रेटरे बुद्रुक कनिष्ठ विभाग मराठी विभागामध्ये तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं मी सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थ्यांनो, आज आपण या पहिल्याच ऑनलाईन तासिकेमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्हा पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. आज आपण आपल्या इयत्ता 11वीला मराठी विषयाला जो एकंदरीत अभ्यासक्रम जो आहे त्या अभ्यासक्रमाचं स्वरूप काय आहे हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर सर्वप्रथम जे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते आहे ते आपल्या इयत्ता 11वी मराठी युवक भारती याचं मुखपृष्ठ आहे. आणि या मुखपृष्ठामध्ये काही आपल्याला छायाचित्र दिलेली आहेत. ती छायाचित्र तीच का बरं दिली असतील? दुसरे छायाचित्र देता आले नाहीत का किंवा देता आले नसते का? तर विद्यार्थ्यांनो, ही छायाचित्र देण्याच्या पाठीमागचा जे प्रयोजन आहे ते प्रयोजन असं आहे की आपल्या या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये पहिलं जे छायाचित्र आपल्याला मुखपृष्ठावर दाखवलेलं आहे ते म्हणजे संत ज्ञानेश्वर. आणि हे संत ज्ञानेश्वर आपल्याला का दाखवलेले आहेत? तर कविता क्रमांक 8 संत ज्ञानेश्वरांची ऐसी अक्षरे रसिके असं संत काव्य आपल्याला अभ्यासक्रमाला आहे. आणि त्याला अनुसरून संत ज्ञानेश्वरांचा फोटो या ठिकाणी मुखपृष्ठावर दिलेला आहे. त्यानंतर 2 नंबरचं चित्र आपण पाहतोय की सूर्योदय झालेला आहे आणि मध्येच साखळदंड दाखवलेला आहे आणि खाली उंच डोंगरावरती हातामध्ये स्त्री पुरुष आणि लहान मुलं हातामध्ये मशाल घेऊन आपल्याला छायाचित्र दाखवलेलं आहे. तर ते छायाचित्र आहे आपला पहिलाच भाग आहे काव्यानंदाचा, ते म्हणजे स्वतंत्रेचे स्तोत्र. असं स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकरांचं स्वतंत्रतेचे स्तोत्र असं आपल्याला अभ्यासक्रमाला दिलेलं आहे. म्हणून हे छायाचित्र मुखपृष्ठावरती छापलेलं आहे. 3 नंबरचं जे छायाचित्र दाखवलेलं आहे की सूर्योदय झालेला आहे, एक मोठं झाड दाखवलेलं आहे, मध्येच आकाश आपल्याला दाखवलेलं आहे की सूर्योदय झाल्यामुळं सर्वत्र की सूर्याचा जो प्रकाश आहे हा प्रकाश पृथ्वीवरती चराचरामध्ये भरून उरलेला आहे. मध्येच आकाशामध्ये भरारी घेणारे पक्षी दाखवलेले आहेत. झाडांच्या बुंद्यावरती एकामागून एक असं जी काही फुलपाखरं दाखवलेली आहेत आणि तिथंच मध्ये नदी दाखवलेली आहे. नदीच्या पलीकडं असणारा जी काही डोंगर दऱ्याचा भाग आहे तो दाखवलेला आहे. हे का बरं दाखवलं असेल? तर आपल्याला कविता क्रमांक 4 झाडांच्या मनात जाऊ या कवितेचे कवी आहेत नलेश पाटील. तर ही कविता आपल्याला अभ्यासावयाची आहे. म्हणून झाडांच्या मनात जाऊ ही कविता
या कवितेला अनुसरून हे छायाचित्र मुखपृष्ठावरती दिलेलं आहे. त्यानंतर अगदी कोपऱ्यामध्ये आपल्याला ग्रंथसंपदाचं चित्र दाखवलेलं आहे. तर ते यासाठी दाखवलेलं आहे की पाठ क्रमांक 3 अशी पुस्तकं डॉक्टर निर्मल कुमार फडकुले यांचा पाठ यांचा आपल्याला अभ्यासावायचा आहे. आणि त्या संदर्भात हे पुस्तक आपले कसे मित्र आहेत, सवंगडी आहेत आणि माणसाच्या जीवनामध्ये जर पुस्तक नसतील तर माणसाचं जीवन कसं उदास आणि भकास आपल्याला किंवा रुक्ष झालेलं दिसलं असतं. आणि या दृष्टिकोनातून हे मुखपृष्ठावरती संदर्भ ग्रंथ म्हणून पुस्तकं छापलेली आहेत. त्यानंतर आपण डावीकडे ज्ञानेश्वरांच्या खाली जर आपण चित्र बघितलं तर हातात लेखणी पेन घेतलेला आहे आणि पेनाच्या साहाय्यानं कागदावरती काहीतरी शब्द लिहित आहेत. आणि पुढं मात्र आपल्याला भयानक अशा पद्धतीनं आग ओकत असताना आणि त्यामध्येच एक राक्षसी प्रवृत्ती आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेली आहे. तर हे छायाचित्र आपल्याला यशवंत मनोहर नावांचे जे कवी आहेत त्यांची कविता शब्द नावाची आहे. आणि ह्या शब्द कवितेमध्ये त्यांनी एकंदरीत काय काय सांगितलेलं आहे त्याचं एक प्रतीकचिन्ह म्हणून या ठिकाणी आपल्याला मुखपृष्ठावरती चित्र दिसतं आहे. त्यानंतर आपल्याला बहिणाबाई चौधरी दिसत आहेत पुढच्या छायाचित्रामध्ये. आणि बहिणाबाई चौधरी यांचा फोटो छापण्याच्या पाठीमागचं वैशिष्ट्य म्हणजे प्रल्हाद केशव अत्रे यांचा परिमळ नावाचा आपल्याला अभ्यासाला पाठ आहे, पाठ क्रमांक 5. आणि तो पाठामध्ये बहिणाबाई चौधरींचं एकंदरीत जी काही त्यांनी जी वऱ्हाडी भाषेमध्ये जी लिहिलेल्या ज्या कविता आहेत त्या कविता किंवा एकंदरीत त्यांच्या गीतांना काव्यसंग्रहाला जी काही प्रस्तावना दिलेली आहे तीच प्रस्तावना आपल्याला पाठ म्हणून अभ्यासाला आहे. तो पाठ आपल्याला अभ्यासण्यासाठी बहिणाबाईंचं वर्णन आहे म्हणून बहिणाबाईंचा फोटो या ठिकाणी मुखपृष्ठावरती दिलेला आहे. आणि मुखपृष्ठावर असणारं शेवटचं छायाचित्र म्हणजे एक मुलगी आहे, संपूर्ण आकाश आहे आणि या पृथ्वीच्या पाठीवरती ती चालत राहते आहे. ही छायाचित्र देण्याच्या पाठीमागचं मुख्य प्रयोजन म्हणजे की नीलम माणगावे म्हणून कवयित्री आहेत आणि या कवयित्रींची कविता पैंजण नावाची आहे, ती आपल्याला अभ्यासावायची आहे. कारण या मुलीची आजी पायामध्ये पैंजण घालून कशा पद्धतीनं लोक नृत्य करायची आणि त्यावेळेस समाज प्रबोधन, समाज मनोरंजन कशा पद्धतीनं करायची ते आपल्याला त्या कवितेमध्ये अभ्यासावायचं आहे. अशा पद्धतीनं एकंदरीत इयत्ता 11वीचं जी मराठीचं पाठ्यपुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे त्या मुखपृष्ठाबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे. याच्यानंतर आपल्याला पुढे पाठ्यपुस्तकामध्ये काही गोष्टी अभ्यासावायच्या आहेत. कारण का या पाठ्यपुस्तक हे कृतीपत्रिकावरती आधारित आहे. आणि कृतीपत्रिका म्हटलं की तुम्हाला माहीत आहे, तुम्ही अभ्यास करून परीक्षा दिलेली आहेत इयत्ता 10वीमध्ये. कारण का 10वीमध्ये सुद्धा कृतीपत्रिकाच होती हे तुम्हाला माहिती आहे. आणि या पाठ्यपुस्तकामध्ये मग भाषेविषयक काही क्षमता तुमच्यामध्ये आत्मसात करायच्या आहेत, निर्माण करायच्या आहेत. आणि त्या दृष्टिकोनातून ही पुढील जी क्षमता आहेत ही विद्यार्थ्यांमध्ये, मुलांमध्ये विकसित व्हाव्यात हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आपल्याला क्षेत्र आणि क्षमता असा 2 भाग दिलेले आहेत. तर नंबर 1 दिलेला आहे क्षेत्र, त्या क्षेत्रामध्ये दिलं आहे श्रवण
श्रवण या शब्दाचा अर्थ आहे ऐकणे. श्रवण करणे म्हणजेच ऐकणे. आता काय क्षमता या विद्यार्थ्यांनी श्रवणामध्ये आत्मसात करायची आहेत? तर पुढे दिलेलं आहे, श्राव्य माध्यमातील चर्चा, परिसंवाद, निवेदन, जाहिरात, बातम्या, सूत्रसंचालन, रेडिओ जॉकीचे कार्यक्रम इत्यादींमधील भाषिक वैशिष्ट्ये लक्षात घेऊन त्यातील विचार समजून घेणे. जेव्हा आपण हा भाग अभ्यासणार आहोत तेव्हा ही जी क्षमता आहे, ही क्षमता तुमच्यामध्ये कितपत आहे हे पडताळून पाहिली जाते. ते आपण अभ्यासांती पाहूया. दुसरं दिलेलं आहे, सार्वजनिक ठिकाणी दिल्या जाणाऱ्या सूचनांमधील शब्द योजना समजून त्याला योग्य प्रतिसाद देणे. हे कौशल्य तुमच्या ठिकाणी निर्माण करायचं आहे. त्याच्या पुढचं तिसरं दिलेलं आहे की औपचारिक आणि अनौपचारिक ठिकाणी होणारी व्याख्याने, संवाद, संभाषणे यातील संदर्भांचा चिकित्सकपणे अर्थ लावता आपल्याला आला गेला पाहिजे. आणि तो लावता येतो का? तर आपल्याला ते अभ्यासायचं आहे. भाषिक कौशल्यांच्या विकासासाठी विविध श्राव्य माध्यमांचा, श्राव्य म्हणजेच ऐकणे, श्रवण करणे, उदाहरणार्थ आकाशवाणी व ध्वनिफिती यांचा माहिती स्रोत म्हणून या श्राव्य माध्यमांचा उपयोग केला जातो. आपल्याला माहीत आहे की आकाशवाणी हे दृश्य श्राव माध्यम नाही आहे, ते फक्त श्राव्य माध्यम आहे. फक्त कानानेच ऐकायचे, परंतु डोळ्याला मात्र ते दिसत नाही. मग कानाने नुसतं ऐकत असताना ऐकून आपण कितपत आपलं कौशल्य आपण विकास पावलेला आहे किंवा आत्मसात केलेला आहे, हे आपण उपयोजित मराठीमधला जो भाग आहे तो आपण तिथे पाहणार आहोत. आणि शेवटी श्रवण कौशल्यातली क्षमता आहे, आंतरजालावरून म्हणजेच महाजाल, आंतरजाल म्हणजेच महाजाल म्हणजेच इंटरनेटवरून किंवा आंतरजालावरून किंवा महाजालावरून लिंक्स कशा पद्धतीने तयार करायच्या, QR कोड म्हणजे काय, व्हिडिओज, यूट्यूब व प्रसार माध्यमे इत्यादी दृकश्राव्य माध्यमांतून अपेक्षित व अध्ययनपूरक संदर्भ विकसित करता येणे. अशा पद्धतीनं हे श्रवण क्षेत्र आहे. आणि त्या श्रवण क्षेत्रामध्ये ह्या विविध प्रकारच्या ज्या काही विद्यार्थ्यांच्या ठायी निर्माण करायच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता आपल्याला आत्मसात करायच्या आहेत. दुसरं क्षेत्र आहे ते म्हणजे भाषण किंवा संभाषण. यामध्ये विविध साहित्यकृतींवर आधारित चर्चेत सहभागी होताना साधक बाधक विचारांच्या मांडणीसाठी विषयानुरूप भाषा तुम्हाला वापरता येते काय? मराठी भाषा सर्वांनाच बोलता येते, आपण सर्वजण बोलतो, पण भाषा कशा पद्धतीनं वापरायची आहे, दोघांमध्ये चर्चा आहे किंवा अनेक लोक चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आणि मग तिथं आपल्याला एखादा विषय दिला जातो आणि त्या विषयावरती आपल्याला विचार मंथन करायला लावलं जातं. त्यामध्ये आपण कशा पद्धतीनं भाषा वापरतोय हे कौशल्य आपल्या ठिकाणी निर्माण करायचे, ते आपण उपयोजित मराठीमध्ये पाहूया. पुढचा आहे साहित्य प्रकारांची सर्वसाधारण वैशिष्ट्ये सांगता येणे, की वेगवेगळे जे साहित्याचे प्रकार आहेत काय वैशिष्ट्ये आहेत ते आपल्याला सांगता आली गेली पाहिजे. हे कौशल्य आपल्यामध्ये निर्माण करायचं आहे. सूत्रसंचालन, रेडिओ जॉकी या घटकांचे सादरीकरण करता येणे. आता आपण प्राथमिकपासून ते 10वीपर्यंत हायस्कूलपर्यंत आपण शिक्षण घेत आलोत. आपल्या शाळेमध्ये वेगवेगळे कार्यक्रम संपन्न झालेले असतील, त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन कशा पद्धतीनं एक व्यक्ती असेल किंवा एकापेक्षा 2 व्यक्ती असतील, एक पुरुष असेल, एक स्त्री असेल आणि संयुक्त विद्यमानानं कशा पद्धतीनं सूत्रसंचालन पाडलं जातं. कारण कार्यक्रमाचा आत्मा म्हणजे सूत्रसंचालन आहे.
रेडिओ जॉकी म्हणजे काय, तर आकाशवाणीवरून जे आपल्याला अधूनमधून जे पुढचे कार्यक्रम काय आहेत ते सतत आपल्याला ऐकवलं जातं. किंवा आपण पाहतोय की चित्रपट एखादा पाहत असताना या चित्रपटाच्या नंतर दुसरा कोणता चित्रपट लागणार आहे त्याची झलक म्हणून आपल्याला सतत जाहिरात किंवा ॲडव्हर्टाईज आपल्याला दिली जाते, दाखवली जाते. आणि या व्यक्ती जो कोणी सांगणारा आहे त्या व्यक्तीलाच रेडिओ जॉकी असं म्हटलेलं आहे. ते आपण अभ्यासांती पाहूया. विषयाला अनुसरून स्वतःचे स्वतंत्र विचार संदर्भासहित मांडता येणे, भाषण संभाषण कौशल्याची वैशिष्ट्ये आत्मसात करून त्याचा व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आत्मविश्वासपूर्वक वापर आपल्याला करता आला पाहिजे. आणि हे आपल्याला हे कौशल्य जे आहे, हे कौशल्य, ही क्षमता आपल्यामध्ये निर्माण करायची आहे. आपण ते अभ्यास करताना पाहूया. याच्या पुढचा भाग आहे क्षेत्र म्हणजे वाचन. वाचनामध्ये आहे नाटक, कथा, काव्य व अन्य साहित्य कृतींचे अभिवाचन करता येणे. 2. संकेतस्थळावरील ई बुक्स, ई न्यूज आणि ई साहित्य शोधून तुम्हाला वाचता आलं पाहिजे. स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने मराठी भाषेविषयाशी संबंधित उपयुक्त घटकांचे अभ्यासपूर्ण वाचन करता आलं गेलं पाहिजे. पाठ व पाठांशी संबंधित मूळ साहित्यकृतीचे व संदर्भ ग्रंथ असणारे साहित्य उपलब्ध करून ते वाचता आलं पाहिजे. आणि साहित्यांच्या आस्वादासाठी आपण वाचन केलं गेलं पाहिजे. एकंदरीत असे वेगवेगळे क्षेत्र आहेत: श्रवण कौशल्य, भाषण कौशल्य, वाचन कौशल्य, लेखन कौशल्य. लेखन कौशल्यामध्ये पाठाचा आशय व त्या पाठातील विचार याबाबत स्वतःचे मत स्वतःच्या भाषेत समर्पक शब्दामध्ये आपल्याला लिहिता आले पाहिजे. यालाच आपण स्वमत असं म्हटलेलं आहे. जे अनुभव आपण घेतो, जे आपण निरीक्षण दैनंदिन करतो त्यावरती आपल्याला विचार लिहिता आले पाहिजे किंवा लिखाण करता आलं पाहिजे किंवा आपल्याला व्यक्त होता आला पाहिजे. स्वतःचा ब्लॉग इंटरनेटवरती कशा पद्धतीनं तयार करायचा ते आपण पाहणारच आहोत. अनुदान करण्याचे तंत्र प्राप्त करता आलं पाहिजे. अनुदान म्हणजेच भाषांतर. हे आपल्याला अंगी कौशल्य निर्माण करता आलं गेलं पाहिजे. त्याच्या पुढचा भाग आहे अध्ययन कौशल्य. ते तुम्ही वाचून घ्या, याच्यामध्ये बराचसा भाग आहे. आणि शेवटचा भाग आहे भाषा अभ्यास. म्हणजे भाषा अभ्यास म्हणजेच भाषेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. हा फार महत्त्वाचा घटक आहे. कारण का जेव्हा मराठी भाषेविषयी क्षमता आपल्यामध्ये निर्माण करायची आहे तेव्हा भाषेचा अतिशय सूक्ष्म अभ्यास आपला असला पाहिजे. किंवा कोणतीही गोष्ट वाचन करत असताना आपण डोळसपणानं ती वाचली गेली पाहिजे. मग ते वाक्य संश्लेषण असेल, अनेक वाक्यांचं एक वाक्य कशा पद्धतीनं बनवलेलं आहे याचं बारीक निरीक्षण आपण केलं गेलं पाहिजे. त्या वाक्यामध्ये वापरल्या गेलेल्या काळाचे जे काही विविध प्रकार आहेत, कुठला काळ वापरलेला आहे ते आपल्याला समजलं पाहिजे. शब्दभेद कशा पद्धतीनं केलेला आहे तो आपल्याला वापरता समजला पाहिजे. वाक्प्रचार कोणत्या वापरल्यात, म्हणी, गटात न बसणारे शब्द असतील, पारिभाषिक शब्द असतील, इंग्रजी आणि मराठी म्हणी असतील, काही साहित्यिकांची टोपण नावे व पूर्ण नावे, काही साहित्यिक व त्यांच्या प्रसिद्ध रचना, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं क्रमप्राप्त आहे. भाषा सौंदर्य, शब्दशक्ती, काव्यगुण, अर्थछटा हे आपण व्याकरणाचा भाग अभ्यासत असताना हे आपण अत्यंत बारकाईनं याचा अभ्यास करणार आहोत. तर एकंदरीत ही जी 6 कौशल्य आहेत किंवा 6 क्षेत्र जे आहेत आणि या 6 क्षेत्रामध्ये विविध प्रकारचं असणारे जी काही क्षमता कौशल्य जे आहे हे आपल्याला अंगीभूत करायचे आहेत, अंगीकृत करायचे. यासाठी ही मराठी इयत्ता 11वीचं पाठ्यपुस्तक आपल्याला अतिशय बारकाईनं सूक्ष्म रीतीनं याचं अध्ययन आणि अध्यापन आपल्याला करायचं आहे. यानंतर विद्यार्थ्यांनो
एकंदरीत वर्षभर जे आपल्याला पाठ्यपुस्तक जे अभ्यासायचं आहे, या पाठ्यपुस्तकामध्ये नेमकं गद्य भाग, पद्य भाग म्हणजेच पाठ आणि कविता एकंदरीत एकूण 5 विभाग आपल्याला या मराठीच्या पाठ्यपुस्तकामध्ये अभ्यासावायचे आहेत. भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 आणि भाग 5 असे 5 विभाग आहेत. आणि पहिला भाग व दुसरा भाग म्हणजे भाग क्रमांक 1 व भाग क्रमांक 2 या 2 भागामध्ये पाठ आणि कविता अशा पद्धतीनं विभागला गेलेला आहे. त्यामध्ये आपण भाग क्रमांक एकेका भागाप्रमाणे आपण माहिती पाहत जाऊया, म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं जाईल. तर भाग क्रमांक 1 मध्ये आपल्याला पाठ आणि कविता दिलेल्या आहेत. याच्यामध्ये एकूण 6 गोष्टीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता 1 नंबरचं दिलेलं आहे स्वतंत्रतेचे स्तोत्र, काव्यानंद. हे फक्त आपल्याला ऐकायचं आहे आणि ऐकून आपल्याला त्यात जी काही आनंद आहे, जी माहिती दिलेली आहे, ते फक्त त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. हे आपल्याला कुठेही परीक्षेमध्ये विचारलं जाणार नाही. फक्त काव्याचा आनंद आपल्याला फक्त घेण्यासाठी हे स्वतंत्रतेचे जयोस्तुते ते श्री महन मंगले शिवास्पदे शुभदे स्वतंत्रते भगवती त्वामहम यशोविता वंदे अशा पद्धतीचं स्वतंत्रतेचं काव्य गीत आहे. ते आपल्याला त्याचा फक्त आनंद घ्यायचा आहे, आस्वाद घ्यायचा आहे. परीक्षेला इतरत्र कुठेही विचारलं जाणार नाही आहे. आता पाठ क्रमांक पहिला आहे तो म्हणजे मामू नावाचा पाठ आहे. याचे लेखक आहेत शिवाजी सावंत. 2 आहे प्राणसई नावाची कविता, कवयित्री आहेत इंदिरा संत. आता ही 2 नंबरची जी कविता आहे प्राणसई, कवयित्री इंदिरा संत, ही कविता शैक्षणिक वर्ष 2020-21 या वर्षामध्ये ही अभ्यासक्रमातून ही कविता वगळलेली आहे. म्हणून प्राणसई नावाची जी कविता आहे ही कविता आपल्याला अभ्यासावयाची नाही, म्हणजेच शिकवायची नाही. या कवितेवर कसल्याही प्रकारे प्रश्न, उत्तर, व्याकरणाचा भाग किंवा वेगवेगळ्या कृत्या हे अजिबात विचारल्या जाणार नाहीत. म्हणून 2 नंबरची जी कविता आहे ही अभ्यासक्रमातून या वर्षापुरती वगळलेली आहे. पुढे पाठ क्रमांक 3 आहे अशी पुस्तकं. याचे लेखक आहेत डॉक्टर निर्मल कुमार फडकुले. 4 झाडांच्या मनात जाऊ ही कविता आहे कवी नलेश पाटील यांची. 5 परिमळ हा पाठ आहे. या पाठाचे लेखक आहेत प्रल्हाद केशव अत्रे. यांचा पाठ आपल्याला अभ्यासावायचा आहे. आणि 6वा भाग आहे दवात आलीस भल्या पहाटी, कविता आहे बाशी मर्ढेकरांची. ते आपल्याला अभ्यासायचे आहे. एकंदरीत भाग क्रमांक 1 मध्ये 6 गोष्टींचा अभ्यास करायचा आहे. 3 कविता आणि 3 पाठ. आता 3 पाठपैकी आपल्याला 3ही पाठांचा अभ्यास करायचा आहे. आणि 3 ज्या कविता आहेत त्या 3 कवितांच्या ऐवजी प्राणसई कविता वजा करता उरलेल्या 2 कवितांचा अभ्यास करायचा आहे. म्हणजे भाग क्रमांक 1 मध्ये एकूण जी 6 पाठ आहेत, कविता आहेत, त्यापैकी आपल्याला 5च पाठांचा अभ्यास करायचा आहे. इथे भाग क्रमांक 1 संपतो. पुढे भाग क्रमांक 2 हाही भाग पाठ आणि कवितांचाच आहे. यामध्ये भाग क्रमांक 2 मध्ये 7 नंबरच्या पाठापासून सुरुवात होते माणूस बांधूया. लेखक आहेत प्रवीण दवणे. आपण ते अभ्यास पाठ प्रत्यक्ष पाहूया. 8 नंबरची कविता आहे ऐसी अक्षरे रसिके, संत काव्य आहे संत ज्ञानेश्वरांचं.
9वा पाठ आहे वहिनींचा सुसाट सल्ला. लेखिका आहेत शोभा बोंद्रे. 10 नंबर शब्द नावाची कविता कवी यशवंत मनोहरांची आहे. 11 वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार. लेखिका आहेत सुमती देवस्थळे. हा जो पाठ आहे 11 नंबरचा जो पाठ आहे वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार, लेखिका आहेत सुमती देवस्थळे, हाही या वर्षापुरता अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. ज्या प्रकारे भाग क्रमांक 1 मध्ये प्राणसई कविता अभ्यासक्रमातून वगळलेली आहे, तसंच भाग क्रमांक 2 मध्ये 11 नंबरचा पाठ वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार हाही पाठ अभ्यासक्रमातून या वर्षापुरता वगळलेला आहे. म्हणून याचा अभ्यास आपल्याला करायचा नाहीये. आणि 12 नंबरची पैंजण नावाची कविता आहे नीलम माणगावे, ही ह्यांचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. इथं भाग क्रमांक 2 संपतो आहे. भाग क्रमांक 3 आहे साहित्य प्रकार. आता या साहित्य प्रकारामध्ये काय साहित्य दिलेलं आहे, तर नाटक नावाचं साहित्य दिलेलं आहे. त्या नाटक नावाच्या साहित्याचा साहित्य प्रकार आणि त्याचा परिचय आपल्याला बघायचा आहे. आणि एकंदरीत 3 नाटक दिलेले आहेत. नंबर 1 हसवा फसवी. नाटककार आहेत दिलीप प्रभावळकर. 2 आहेत ध्यानीमणी प्रशांत दळवी. आणि 3रं आहे सुंदर मी होणार, पु ल देशपांडे यांचं नाटक आहे. विद्यार्थ्यांनो, की ज्या पद्धतीनं भाग क्रमांक 1 मध्ये प्राणसई कविता अभ्यासक्रमातून वगळलेली आहे, तसंच भाग क्रमांक 2 मध्ये 11 नंबरचा जो पाठ आहे वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार, हाही अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. तसंच भाग क्रमांक 3 मध्ये साहित्य प्रकारामध्ये 2 नंबरचं जे नाटक आहे ध्यानीमणी, नाटककार आहेत प्रशांत दळवी, हाही या वर्षापुरता अभ्यासक्रमातून नाटक वगळलेला आहे. म्हणून या ध्यानीमणी नाटकांचा आपल्याला अभ्यास करायचा नाही. इथं 2च नाटकांचा अभ्यास करायचा आहे आणि त्याचा परिचयाचा अभ्यास करायचा आहे. अशा एकंदरीत 3च गोष्टींचा अभ्यास आपल्या या वर्षामध्ये करायचा आहे. पुढे भाग क्रमांक 4 आहे ते म्हणजे उपयोजित मराठी. भाग क्रमांक 4 उपयोजित मराठीचा भाग आहे. उपयोजित मराठीमध्ये आपल्याला कोणत्या कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा आहे यावर्षी, तर नंबर 1 आहे सूत्रसंचालन. 2 आहे मुद्रित शोधन. 3 आहे अनुवाद. 4 अनुदिनी म्हणजेच ब्लॉग लेखन. आणि 5 नंबरचा आहे रेडिओ जॉकी. असं एकंदरीत 5 घटक यामध्ये दिलेले आहेत. परंतु 3 नंबरचा जे अनुवाद नावाचा जो भाग आहे उपयोजित मराठीचा, तोही यावर्षी अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. म्हणून तुम्ही याची दखल अगदी मनापासून घेणं गरजेचं आहे. भाग क्रमांक 1 परत सांगतोय. भाग क्रमांक 1 मध्ये प्राणसई कविता वगळलेली आहे. भाग क्रमांक 2 मध्ये वाङ्मयीन लेण्याचा शिल्पकार हा पाठ वगळलेला आहे. भाग क्रमांक 3 मध्ये साहित्य प्रकारामध्ये 2 नंबरचं नाटक ध्यानीमणी, हाही भाग आपल्याला अभ्यासक्रमातून यावर्षी वगळलेला आहे. आणि भाग क्रमांक 4 मध्ये सुद्धा उपयोजित मराठी मध्ये 3रा जो भाग आहे तो अनुवाद, हाही अभ्यासक्रमातून वगळलेला आहे. म्हणजे एकूण यावर्षी आपला 4 घटकांचा अभ्यास करायचा नाही. इथं भाग क्रमांक 4 संपतो. पुढे शेवटचा पाठ्यपुस्तकातला भाग म्हणजे भाग क्रमांक 5, हा पूर्ण व्याकरणाचा भाग आहे. आणि व्याकरणामध्ये कोणकोणत्या गोष्टींचं आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्यामध्ये नंबर 1 आहे शब्दशक्ती. आपण प्रत्यक्ष पाहूया. 2 काव्य गुण. काव्याचे गुण एकूण 3 प्रकारचे असतात, ते आपण प्रत्यक्ष पाहूया. 3
वाक्य संश्लेषण, 4 काळ, 5 शब्दभेद आणि शेवटी 6वा भाग म्हणता येणार नाही, परंतु शेवटी आपल्याला परिशिष्टे दिलेली आहेत 167 पान क्रमांकावरती. असा एकंदरीत 5 भागांचा यावर्षी आपल्याला इयत्ता 11वी मध्ये मराठीचा अभ्यास अतिशय सूक्ष्म रीतीने आपल्याला करायचा आहे. अशा पद्धतीनं एकंदरीत हा अभ्यासक्रमाचं असणारं जे काही स्वरूप आहे त्या स्वरूपाचा भाग तुम्हाला मी आज या ठिकाणी सांगितलेला आहे. आता जी तुम्हाला मी अनुक्रमणिका एकंदरीत जी वाचून दाखवलेली आहेत आणि त्यामध्ये या वर्षामध्ये कोणकोणता भाग अभ्यासक्रमातून वगळलेला आहे तो ते बोर्डानं या ठिकाणी जे आपल्याला पत्र जे पाठवून दिलेलं आहे त्या पत्रामध्ये तेच पत्र मी तुम्हाला या ठिकाणी स्क्रीनवरती टाकलेलं आहे. तुम्ही त्याचं बारकाईनं अभ्यास करा, वाचा आणि लक्षात घ्या. पुढे आपल्या मराठी पाठ्यपुस्तकाचं शेवटचं मलपृष्ठ हे स्क्रीनवरती आहे. अगदी मुखपृष्ठापासून ते एकंदरीत गद्य विभाग, पद्य विभाग, साहित्याचा भाग, पुन्हा उपयोजित मराठीचा भाग आणि शेवटचा भाग व्याकरण. आणि ही संपूर्ण आपण अभ्यासक्रम पाहिल्याच्या नंतर शेवटी या पुस्तकाचं मलपृष्ठ येतं आणि त्याही मलपृष्ठावरती आपल्याला 5 गोष्टी छापलेल्या दिसत आहेत. आता ही ज्या पद्धतीनं मुखपृष्ठावर आपण समजावून घेतलेलं आहे तसंच थोडक्यात मलपृष्ठाबद्दल सांगतो. जे पहिलं छायाचित्र जे तुम्हाला दिसतं आहे त्या पहिल्या छायाचित्रामध्ये जे उपयोजित मराठीचा जो भाग आहे भाग क्रमांक 4 तो उपयोजित मराठीमध्ये ब्लॉग लेखन म्हणजेच अनुदिनी लेखन ही कशा पद्धतीने करायचं आहे त्याचा एक नमुना म्हणून मलपृष्ठावरती एक नमुना छापलेला आहे. तो आपण कशा पद्धतीने प्रत्यक्ष तयार करायचा आहे ते आपण अभ्यासांती पाहूया. 2 नंबरचं छायाचित्र दिलेलं आहे ते पाठ्यपुस्तकाचा स्वागताचा कार्यक्रम दिलेला आहे. तिसरं जी छायाचित्र मध्य भागामध्ये जे एक मुलगी दिसते आहे, कानाला हेडफोन लावलेला आहे, पुढे माईक दिसते आहे, अगदी हातवारे करून दाखवते आहे. हे जे आहे ते उपयोजित मराठीतला रेडिओ जॉकी नावाचा भाग आहे. तुम्हाला मी आत्ता सांगितलं रेडिओ जॉकी म्हणजे काय, तर ते रेडिओ जॉकीच्या संदर्भामध्ये वारंवार आपल्याला कार्यक्रमाचं जे काही निवेदन करते आहे ते या ठिकाणी छापलेलं आहे. त्याच्याच बाजूला एक तरुण मुलगा आहे आणि हातामध्ये माईक पकडलेला आहे. तर हे उपयोजित मराठीतलं जे काही भाग क्रमांक पहिलाच पाठ आहे तो म्हणजे सूत्रसंचालन. तो सूत्रसंचालनात कशा पद्धतीने करायचा आहे, माईक कसं पकडायचं आहे, उभं कसं राहायचं आहे, हे एक कौशल्य आहे. ते कौशल्य आपण सूत्रसंचालन हा पाठ अभ्यासत असताना आपण प्रत्यक्ष पाहूया. आणि शेवटी मलपृष्ठावर ते एक पान दाखवले आणि त्याच्यावरती असं 4-5 भागामध्ये काही गोष्टी विभागलेल्या आहेत, दाखवलेल्या आहेत. हे काय आहे तर उपयोजित मराठीमध्ये 2 नंबरचा पाठ आहे मुद्रित शोधन. तर ती मुद्रित शोधन काय आहे हे एक उदाहरण वजा आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे आणि याचाच अभ्यास आपल्याला मुद्रित शोधनामध्ये करायचा आहे. अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो इयत्ता 11वी मराठी युवक भारती या पाठ्यपुस्तकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि हे जे मराठीचं पुस्तक आहे
याची एकूण किंमत 98 रुपये आहे आणि हे मार्केटमध्ये अगदी कुठल्याही दुकानामध्ये उपलब्ध आहे. तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मराठीच्या हे पाठ्यपुस्तक खरेदी करावं. या पाठ्यपुस्तकाला अनुसरून जे असणारे संदर्भ ग्रंथ आहेत तेही खरेदी करावेत आणि एकंदरीत आपल्याला या संपूर्ण वर्षामध्ये आता सांगितलेला जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासायचा आहे. तर तुम्हाला जो भाग मी आता या ठिकाणी एकंदरीत सांगितलेला आहे तो समजला असेल. परत एकदा इयत्ता 11वीमध्ये मराठी विभागाच्या वतीनं पुनश्च एकदा तुमचं हार्दिक स्वागत करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद.